मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. धायरी पुणे या परिसरात आपण आलेले आहोत. आजच्या वहिनींना भेटणार आहोत दुर्गा प्रदीप चाकणकर. जाऊबाई आहेत सीमा प्रसाद चाकणकर. नणंदबाई आहेत शिल्पा साईनाथ दळवी. आज आता आपण या दुर्गा वहिनींना भेटूया आणि कुटुंबाकडून होणारं स्वागत, त्या स्वागताचा स्वीकार करूया. नमस्कार. घ्या उखाणा. दुधाचा केला चहा, चहा सोबत ठेवली खारी, प्रदीपराव माझे जगात भारी. काय सांगताय? पण तुम्ही काय खारी बुडवल्याशिवाय खात नाही का? तुम्ही घ्या. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, दुर्गा माझी गृहलक्ष्मी. अरे वा. बरं वहिनी, माहेर कुठलं? लोणी काळभोर. कोण कोण होतं माहेरी? माहेरी आमचे जॉईंट फॅमिली. माझे चुलती, माझे मम्मी पप्पा, आजी आजोबा आणि चुलत्यांच्या 2 मुली आणि आम्ही 5 जण. आता इकडच्या सगळ्यांची ओळख करून द्या. हां, माझे सासू सासरे नमस्कार. माझी नणंदबाई नमस्कार. माझी जाऊ नमस्कार. माझे दीर नमस्कार. आणि माझे नंदावे नमस्कार. आणि तो नणंदचा मोठा मुलगा प्रेम. नमस्कार. हो. हा जावेचा मुलगा, ही श्रेया छोटी आमच्या जावेची, ही नणंदबाईचा छोटा मुलगा आणि ही माझी 2 स्वरा आणि शौर्य. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे, हो की नाही? हो. तुमचं बालपण इथलं? इथेच धायरीमध्येच. धायरीमध्ये. म्हणजे तुमचं किती जणांचं कुटुंब लहानपणी? लहानपणी आम्ही 3 बहीण भाऊ आणि आई वडील. हो ना. कसं गेलं? खूप छान. मला सांगा, तुम्ही इतक्या लांब राहत होता, हे धायरी पुण्यात होते, मग लग्न कसं जुळून आलं? माझे चुलत चुलती आहे, त्यांचं भाऊ इथेच राहतात बेनकर वस्तीवरती. गणेश बेनकर म्हणून ते मध्यस्थी होते, माझे मामा. मग कसं जमलं? जमलं म्हणजे त्यांनीच सुचवलं की आहे असा मुलगा, आणि पाहिला आले नुसते म्हणजे छोटे सासरे आणि हे आणि दीर आले आणि मध्यस्थी ते 4घेच जण आले, जस्ट बघून गेले आणि लेडीज वगैरे कोण नव्हते. झालं. होय ना? हो. काय तुम्ही पण ते पहिलं स्थळ बघितलं होतं? पहिले 1-2 पाहिले होते, पण काही पसंत नाही आले. पण हे कसं काय लगेच पसंती होण्यामागचं कारण काय? आवडले त्यामुळे काय प्रश्नच नव्हता. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 10 वर्ष होऊन गेले. पण दुर्गा म्हटल्यानंतर ना तिची वेगवेगळी रूपं असतात ना. हो. तुमची त्या नावाशी कुठली रूपं नाही ना? म्हणजे एक ते आमच्या नजरेसमोर ते ते मी कसं सांगणार ना, हेच सांगतील आता ह्यांना काय काय. सासूबाईंना विचारतो. आहेत तशी थोडेफार. सासूबाई बघा, काय लपवून नाही ठेवत, जे काय ते. काय कसा आहे स्वभाव? स्वभाव चांगला आहे दोन्ही बाजू. चांगला बी कसा आहे बाबा सांगा. चांगला पण आहे स्वभाव. कधी कधी गडबड झाली की तसाही होतो, रोसून फुगून बसणं. सुनेचा. आणि तुमच्या सौभाग्यवतीचा? यांचाही तसाच होतोय. विचारून क्लिअर केलेलं. काय लपवायला नको, हो गे ना. मग त्या 2-2 दिवस बोलत नाहीत. मग काय सांगता? तुम्ही आनंदी आहात? हो, आनंदी खूप आनंदी, खूप 100%. तेवढं तोंटाबाकडा होतो, तेवढा मिटवायचं की झालं बरं चालू. काय होतो? काय शब्द चांगला होता काहीतरी? तंटाबाकडा. पण सासूबाईंना आता सल्ला द्यायचा असेल एक. सल्ला म्हणजे आपलं गप बसायचं, शांत बसायचं, चाललंय चालून द्यायचं. मध्ये बडबड केली की मग तंटाबाकडा होतोच परत. मला सांगा, तुमच्या लग्नाला साधारण आता किती वर्ष झाली? 36-37 वर्ष झाली. 36 वर्षात हे किती वेळा सांगितलं असेल तुम्ही? आता लग्न झाल्याच्या नंतर पण, अगोदर पण. 36 वर्ष सांगताय. हा बदल झाला का? हो, बदल नाही होत. बदल नाही होत. मुलाला सल्ला द्यायचा असेल तर कुठला देणार? मुलाला काय संसार व्यवस्थित करा, एकामेकांना साथ द्या, हेच सांगणार ना. तुम्ही यांच्या नणंदबाई. बापरे. का बापरे का म्हणतात नणंदबाई म्हटल्यानंतर? काय माहिती, काहीतरी असेल ना. कशी आहे वहिनी तुमची? खूप छान आहे. हा, स्वभाव छान आहे तिचा. आणि भाऊ कसा आहे तुमचा? भाऊ पण छान. लहानपणापासून तुम्ही बहीण म्हटल्यानंतर? लहानपणापासून जसं आहे तसंच आहे माझ्या बाबतीत तरी. मी कसा होता सांगा ना. आहे तसा आहे म्हणजे आम्हाला कसं कळणार? काय नाही, सांभाळून घेतो सगळ्या गोष्टी, सगळं सांगतो. दोन्ही वहिन्या कशा आहेत? दोघी वहिन्या चांगल्या आहेत. तुम्ही का हसला हो एवढं? तुमच्या दोघींपैकी आधी या घरात कोण आलंय? ती. नंतर तुम्ही. मग स्वाभाविक आहे, तुम्ही घरात आल्यानंतर एकीकडे सासूबाई होत्या,
पण जाऊ होती जिची ओळख नव्हती. ओळख नव्हती. मग ती कशी आपल्याला सांभाळून घेईल हा प्रश्न होता. हो, माझी 3rd नंबर. हे बरं जमलंय बाबा. बरं, कसं काय जमलं? ह्यांनीच जमवलं सगळ्यांनी. आमचं तर काय नव्हतं. ह्यांनी म्हटलं करायचं का, म्हटलं करायचं. झालं. काय हो, काय झालं नेमकं? 1 वर्षभर बोलत नव्हते हे दोघं जण, हां. ते दोघे जण. आणि लग्न ठरलं त्याच्यानंतर न बोलायला लागले. पण भांडण झालं तर त्यांचं एवढं नक्की. 1 वर्षभर बोलले नाही. काय डायरेक्ट काय कुठल्या मुद्द्यावरून झालं होतं? ते भाऊजी गेले होते आणायला. ऍक्च्युली सुट्टीला इथे म्हणजे आई बाबा गेले होते आमचे फिरायला. इथे कोणच नव्हतं. मग माझ्या जोडीला हिला आणायचं होतं. तर ते हौसेने गाडी काढली गेले आणि मला फोन केला, वहिनी मी सीमाला आणतो, तिला सांगा आवरून ठेवायला. ही गेली कॉलेजवरून घरी आणि आलीच नाही भाऊजींसोबत. म्हटली अचानक कसं असं आलं ते नाही का, मी नाही येणार. त्याच्या वाचून ह्यांना राग आला. वर्षभर बोलत नव्हते. काय झालं? काय इगो. कोणाला जास्त आहे? आता हिचं नाव सीमा, तिला सीमाचं नाही. तिला सीमा नाही. सीमाचं नाही. आणि तुमचं नाव? प्रसाद. अजिबात सॉरी वगैरे काही बोलली नाही. डायरेक्ट एंगेजमेंट. पण मला सांगा, 2 वर्ष बोलत नसताना एवढं लगेच तयार होण्यामागचं कारण काय होतं? कारण का आधी तुम्ही न्यायला आलतो तुला, तू आली का नाही असे म्हटले. मग तेव्हा तुमच्या मनात असं काही नव्हतं? नाही, ॲज युजल आम्ही बोलत होतो, जस्ट फ्रेंड म्हणून मग वगैरे. यायचं ना, बहिणीनेच बोलवलं होतं ना. अचानक आले ते. अचानक आले, ते आवडलं फोन नाही करून तुम्हाला? यायचं होतं त्यांनी, मी येतोय असं. हो, आणि त्यांनीच ते ठरवलं असेल आपण जाऊया. सरप्राईज पण ते सगळं पूर्ण हे झालं ना कोलॅप्स, त्याच्यामुळे ते जरा इगो हर्ट झाला. बरं. हे सगळ्या गप्पा अशाच सुरू असणार. अशा कुटुंबामध्ये तुम्ही सगळे एकत्र आहात, अत्यंत आनंदात आहात. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ या माऊलीला बक्षीस म्हणून मिळणार. अशा वेळेला एक छोटंसं आव्हान आहे, त्यात तुम्हाला काही फोटो दाखवणार. ते फोटो जर ओळखले तर सोन्याची नथ या माऊलीला बक्षीस म्हणून मिळणार. सांगा. पाटल्या. काय बरोबर ओळखलं, अभिनंदन. कानातलं चक्र. अभिनंदन. सांगा. तन्मनी. अभिनंदन. लागू बंधू यांच्याकडून खास डिझाईन केलेली ही सोन्याची नथ तुम्हाला मिळते आहे. अभिनंदन वहिनी. जाऊबाई आणि नणंदबाई, बरोबर आहे. जाऊबाई आता एकदम शांत आहेत. आल्यापासून आम्ही बघतोय एक वाक्यही बोलत नाही. तर तुमचं काय म्हणणं आहे नणंदबाई? टेन्शन आलं असेल कसलं तरी. कसलं टेन्शन आलंय? नाही, तिला वाटलं ननंद गेली तर काय बोलले तर उगाच नको काहीतरी. नाही, मी काहीच नाही बोलत. पण नणंदबाईंचा स्वभाव कसा आहे? छान आहे. थोडंसं आहे तापिष्ट आहे. कसं काय हो? थोडस नॉर्मली काय बोलले की राग पटकन येतो. तुमच्या दोघांपैकी कोणाचा स्वभाव असा आहे सांगा? इतकं लगेच बाबूला धरायचा, बोलायचं नाही. त्यांचा आहे. अरे वा, मुलांमध्ये आलाय, उतरलाय तो स्वभाव. तुमच्याकडे सासरचे कसे आहे सगळं? सासरचे खूप चांगले. आज कोण आलंय? आज फक्त मिस्टर आलेत माझे. काय हो, आज शांत आहेत. स्वभाव मूळचा इगो आहे, तापट आहे, असं आता जाऊबाईंनी सांगितलं. खरं काय तुम्ही सांगा. आहे ना. समजा तुम्ही एखाद्या वेळेला त्यांना न सांगता 10 दिवस कुठेतरी मित्रांबरोबर पिकनिकला गेला आणि घरी आलात तर कसं स्वागत होईल तुमचं? स्वागत म्हणजे असं काय होणार नाही आणि ते पुढचं होणारच नाही. 10 दिवस बाहेर मित्रांसंग जाणं शक्यच नाही. एवढी दहशत आहे. मित्रांना खोटं सांगून ठेवतात की सांगू नका माझ्या बायकोला मी इकडे चालले म्हणून. पहिलेच काहीतरी आपलं वेगळं काहीतरी सांगायचं. बरं, तुम्ही सांगा हो, तापट आहेत त्या, मग हा तापटपणामुळे त्रास नाही होत तुम्हाला? त्रास होतो कधी कधी, पण तो स्वभावच आहे, त्याच्यामुळे तो काही बदलू शकत नाही. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 12 वर्ष झाली. 14 वर्षानंतर बदलेल बघा. वनवास पूर्ण होईल ना. ते काय बघा, खुश झाले. त्यांना एक अशी आशा दिसली की खरंच 2 वर्षांनी संपू दे एकदा. आता सर बोललेत ना म्हणून त्यांना वाटलं होईल. ह्या तापट आहेत, बरोबर आहे. त्यांना इगो आहे, हो की नाही? आपल्या बाबतीत काय, स्वतःच्या बाबतीत? नाही, मी शांत आहे. जास्त नाही कोणाशी म्हणजे जास्त बोलत. एकदाच बोलते. एक गाव दोन तुकडे. एक गाव दोन तुकडे. आज सगळे बोलतायत मनातले.
आजचा दिवस असा योग जुळून आलाय, काय ते बोलून घ्या, परत संधी मिळणार नाही. बरं, आता तुमची मोठी बहीण बरोबर तुमची मोठी जाऊ, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 8. 8 वर्ष झाली. कुठे कुठे फिरायला घेऊन गेले तुम्हाला? महाबळेश्वर. नंतर सेकंड टाइम शिमला, त्यानंतर थायलंड, नंतर इकडे आपले गोवा वगैरे लोणावळा आहेच चालू. म्हणजे नेतात फिरा, नेतात. हौशी आहेत. आहे ना, हौशी आहे ना. आहे हौशी. एवढं का 3 आहे ना, हौशी आहे ना, हौशी आहे ना, असं वेगवेगळ्या प्रकारे 4 वेळा काय बोलायची गरज होती? आहे हौशी. अरे बघा आहे. वा वा वा, खूप छान. बरं, आता तुमच्या दोघींपैकी कोण जिंकणार, पुढच्या खेळात जाणार, ते या मुलांपैकी कोणीतरी ठरवणार आहे. कुणाला फायनलला पाठवायचं? नाव सांग. शिव. ताई नाव सांग. स्वरा. कितवीत आहेस तू? 4th स्टँडर्ड. तुला काय कसली आवड आहे? खेळायला. खेळायला आवडतं. बरं, घरात सगळ्यात जास्त तुझ्यावरती कोण रागावतं? कोणच नाही. तुझे सगळ्यात जास्त लाड कोण करतं? आजी बाबा आणि मम्मी पप्पा. बाकी सगळेच करतात. 1 नंबर सांग. 1 नंबर कोणाला देशील? पप्पा. मुद्द्याचं मिळत असेल ना. नाव सांग. श्रीराज साईनाथ दळवी. कितवीत आहेस? 2री. 2री. तू मस्ती नाही ना करत? करतो. आधी मान जरा चुकीची हल्ली होती, पण लक्षात आलं घरी गेल्यानंतर आई आठवली त्याला. ताई नाव सांग. सह्या. नाव सांगा आपण. श्रीतेज. कितवीत आहेस तू? 1st. तुला मस्ती करायला आवडते? नाही. खेळायला आवडतं? तुला कोणी मारलंय कधी घरात, फटका दिलाय? नाही. खरं बोलतोस? हा, खरं बोलतोस म्हणताना जो काय कॉन्फिडन्स होता ना त्याचा. आता बघूया कोण दोघे खेळ खेळणार आणि या दोघींपैकी कुणाला अंतिम खेळात पाठवणार. श्रीराज यांना काय म्हणतो? मामी. मामी ना. आणि ती? मम्मी. मम्मी. मम्मीसाठी खेळणार की मामीसाठी खेळणार? मामी. मामीसाठी खेळणार. आणि श्रीतेज, बघूया काय होणार खेळात, कोण कोणाला जिंकून देणार. 5 संधीमध्ये ती रिंग आहे ना, ती बरोबर या मनोऱ्यामध्ये टाकायची आहे. खेळ टाक बाळ. ओ 1. अभिनंदन. मम्मी राहिली तिथे, मामी गेली फायनलला. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि हा बाजूबंद तुम्हाला झी मराठीकडून मिळाला. अभिनंदन. लहानपणी कसं व्हायचं? दोघी कधी भांडलायत? आम्ही दोघी तर नाही, पण ते दुसरी बहीण आणि हिचं थोडंसं व्हायचं. म्हणजे दोघींचं चालायचं, पण मी त्यांच्यात कधीच नव्हते. नाही. मी माझं मी. पण आता जेव्हा ह्या दोघांचं चालतं तेव्हा तुम्ही त्यांच्यात पडत नसाल ना? कोण नाही, मी चेरअप करते त्यांना. होय ना. आणि सासूबाई आणि जाऊबाई मोठ्या यांच्यामध्ये जर समजा छोट्या गोष्टी म्हणून काही वाद झाला तर तुम्ही कोणाची बाजू घेता? नाही, मी शक्यतो थांबत नाही, मी येते निघून. नंतर तुमचं काय होईल ते सांगा मला, मी तोपर्यंत लहानपणापासून कोणात पडायचं नाही असं ठरवून लागलं. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर मी पहिल्यांदा सासू सासऱ्यांचीच मागेल. कारण का कधीतरी मी कोणत्या गोष्टी बोलायच्या असतात ते बोलत नाही पटकन. म्हणजे मला बोलून टाकायचं असतं की सॉरी वगैरे, पण ती बोलू शकत नाही मी. त्यामुळे आत्ता बोलू शकते ना सॉरी. मी हजबंडला त्या 2 वर्षांसाठी 2 वर्षांसाठी आज सॉरी म्हणायचं असेल तर त्यांना काय एरवी कधी म्हणतात का हो या सॉरी वगैरे? अजिबात नाही. मला यायला लागलं तेवढ्याच. आणि स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करणार?
जास्त बोलेल. तुम्ही ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेला बोलायचा प्रयत्न करेल. मनातलं काय आहे ते बोलून टाकायचं. तिथल्या तिथे सगळ्यांनी उद्यापासून काळजी घ्या. आज ठराव झालेला आहे, उद्यापासून तिथल्या तिथे होणार आहे. नाही, पण तुम्हाला दोघींनाही खूप शुभेच्छा आहेत. एक छोटासा खेळ आहे आणि कोण जिंकणार पैठणी आता आपण बघणार आहोत. पैठणीचा खेळ सोपा आहे. 2 शिगा तुम्हाला दिलेले आहेत, त्याला हँडल आहे. हँडल पकडायचं आणि एक एक अचूक तो मणी आहे तो त्यामध्ये उचलायचा आहे. सर्वात जास्त मणी सगळ्यात आधी तुमच्या दोघींपैकी ज्या कोणी गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. ज्यांना मिळणार आहे पैठणी. वेळ आहे 1 मिनिटाची. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. तीस सेकंद झाली. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. इथे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अभिनंदन. सिनियरिटीचा फायदा उचललेला आहे आणि कोण घरात जास्त काम करतं हे सुद्धा लक्षात आलेलं आहे. एकदम बरोबर आहे. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. बहिणींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, स्वतःची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.